काही अडचण नाही. बर फक्त मनापासून केलं हा तर सगळं होतं. मनापासून नाही केलं हा तर काही होत नाही. नमस्ते. सर्वप्रथम शेतकरी बांधवांसाठी आपला परिचय द्या. तुझं नाव, माझं नाव दादासाहेब अंकुशराव सकुंडे. पत्ता. पत्ता आसू, तालुका फलटण, जिल्हा सातारा. आसू फलटण रोड. तिथे आपला फॉर्म आहे. हा, इथे फॉर्म आहे आपला. साधारण आपण दुग्ध व्यवसाय व इतर शेती वगैरे आपण. शेती मला 1.5 एकर आहे. बर, कोणकोणत्या प्रकारे पिकं घेतली जातात ते? मी जनावरांसाठी खाया करतो आणि गहू वगैरे करतो. बर बर. साधारण या दुग्ध व्यवसायाकडे तुम्ही कसे वळाला किंवा किती वर्षापासून आपण तुम्ही करताय हा? हा जवळजवळ मला वाटतंय 10 वर्ष झाले, 10 ते 12 वर्ष झाले मी हे दूध व्यवसाय करतो. बर बर. शेतीला एक जोडधंदा म्हणून आपण व्यवसाय. हा, साधारण आपल्याकडं किती गायी वगैरे आहेत सध्या? आता माझ्याकडं 6-7 गाय आहेत. 7 गाया. बर. आणि ह्याची सुरुवातीला आपल्याकडे किती होत्या ज्यावेळेस सुरुवात केली त्या? ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस माझ्याकडे एक होती. हा त्यावेळेस माझ्याकडं गाया परत 7-8 झाल्या. बर पण काही अडचणीमुळे परत माझा लॉस गेला. बर. म्हणजे लॉस गेला म्हणजे ती लाळ आली, हा त्याच्यामुळे लॉस मध्ये गेलो. पण नंतर बी मी ती गाया विकून परत दुसऱ्या गाया घेतल्या 2. बर. आणि नंतर जी गाया घेतल्या हो. त्या गायांपासून मी आता गायांची वाढ केली बर आणि त्यातून मला फायदा आहे ही मला माहिती आहे. बर. त्यामुळे तुम्ही वाढवत गेला. वाढवत गेलो, आता अजून वाढवत जाणारच आहे. बर बर. मोठा गोटा करायचा असं नियोजन आहे माझं. बर. कोणत्या जातीच्या आपण गायी पाळताय? मी जर्सी गायच पाळतो आता. बर. साधारण जनावरांना चारा वगैरे कोणत्या प्रकारचा असतो? चारा म्हणजे मी पेंड चारतो बर आणि भुसा बर बर आणि बारली थोडी असते. बर बर. आता आम्हाला दाखवा की आपला गोठा कशा प्रकारे आहे ते. ही गोटा आहे, म्हणजे गोट्यात केलेला आहे आणि कडनी तार कंपाऊंड करून सगळीकडे पॅक केलेला आहे. बर. आणि आत गोटा कोबा वगैरे करून हा पावसाचं काही अडचण आली हा तर बांधून ठेवायच्या बर आणि पाऊस गेला की मग मोकळ्या सोडायच्या. बर बर. कारण पावसामुळे काय होतंय, गुरांना ते त्रास होतो चालायला शेणामध्ये. हा त्यामुळं बांधून ठेवायच्या आणि पाऊस बंद झाला हा की मोकळ्या सोडून द्यायच्या. म्हणजे ती मोकळ्या सोडल्यानंतर चांगल्या राहतात, त्यांच्या शरीराची चांगली हालचाल होती. हा बर. त्यामुळं ती चांगल्या दुधाला ह्याला चांगले हे होते. त्यांना व्यायाम वगैरे पाहिजे. व्यायाम जी पाहिजे ती व्यायाम होत होत्यात मुक्त गोठ्यामध्ये. मुक्त गोट्यामध्ये. बर बर आणि दुधाला बी चांगले चालतात आणि सगळंच होतं त्याच्यात. बर बर. चारा वगैरे इथं कुठे केला जातो? हो, चारा आहे काय इथं कुटी केलेली जाते. इथं कुटी केली जाते. बर. ही दुधाची मशीन. हा आणि चारा आणून इथं टाकला की इथं चारा केला जातो बर. आणि इथून लगेच गुरांना खायला इथं टाकलं जातं. खायला टाकलं जातं. आणि शान वगैरे मग इथंच टाकतोय आम्ही. कारण हे काय आहे, आता हे पाऊस असल्यामुळे ह्यात बांधता येत नाही. बर. ओलं होते हा आणि नंतर मग मोकळी सोडली की मग ती सगळं भुसभुशीत होऊन जातं शेण. हा असा ही गोठा आहे. आणि साईडनं आम्ही झाडं लावलेत, कारल्याची, वांग्याची, ह्याची झाडं. बर बर. म्हणजे कारण दोन्ही गोष्टींनी फायदा होतोय. हा कारली, वांगी, टमाटर हे सगळं साईडनं येते. हा घरी पण खायला आपल्याला. अहो, घरी खाऊन पण परत विकायसारखं पण आहे. पण आम्ही आपलं घरी पाहुण्याला करतो. बर बर. सर्व वेल दिसतात सगळे लावलेल्या साईडने. चांगलं आहे. म्हणजे हा रानात गोठा असला ना हा असं छानपैकी वाटतं. संध्याकाळचं वातावरण वगैरे गुरांना सगळं मग काय, हवा सगळी चांगली लागते. आणि काम काय सकाळी आणि संध्याकाळी तेवढं 2च टायमिंग. 2 टायमिंग फक्त. सकाळी पाणी पाजणे, आपलं खाया टाकायचं, पेंड वगैरे करायची, खाया टाकायचं, पाणी पाजायचं. त्याच्यावर 4 वाजता खाया पाणी पेंड करायचं, संपला विषय. गुरांचं काही अडचण नाही. फक्त मनापासून केलं तर सगळं होतं. मनापासून नाही केलं तर काही होत नाही. बरोबर आहे. मनापासून करायचेत ना गुरं तर मनापासून करायची, नाही तर करायची नाही. बरोबर आहे. साधारण आता दूध उत्पादन किती चालू आहे आपलं? आता माझ्या गाया 5 गाभणे आहेत. बर. दूध माझं चाललंय आता 25 ते 30 लिटर. बरोबर. ही गाय आल्यानंतर माझं 150 ते 200 लिटर दूध चालेल. बरोबर.
अजून मला वाढवायच्यात गाया. बर. हे आता 5 गाया आल्या तर ह्या 3 हा. तरी कालवड होतेली. हा परत ती कालवड मी घरच्याच गाया ससा करून मोठ्या करतो. हा बरोबर आहे. असं विकत घेण्याच्या भानगडीत पडत नाही. मग तरच ते परवडते, कारण घरच्या हळूहळू वाढवत जा. माझ्या हे गाया घरच्याच आहेत. होय, हा. केलेले सगळे. पण ती काही अडचणीमुळे माझ्या पाठीमाग हा ती माझ्या गेल्या गाया लाळ आलती ना. बरोबर. तर माझं त्याच वेळेस 150 लिटर दूध चाललं होतं. आज माझं जवळजवळ 400-500 लिटर दूध चाललं असतं. हा पण ते लाळ आल्यामुळे माझ्या जवळ 8-10 गाया गेल्या त्यात. बरोबर. म्हणजे शेतकरी बांधवांनी ती काळजी घेतली पाहिजे की वेळीच त्यांना ओळखता आलं पाहिजे की बरोबर. आता आपण शेतकरी म्हणल्यानंतर आता आपण एवढं ही काही गोष्टी काय माहित नाहीत. हा बरोबर आहे. पण आता ही जी आहे ती करायचं म्हणून आपल्याला करणं गरजेचंच आहे. बरं. नाही तर आपल्याला पूर्ण माहिती असती तर आपण मग शासनाकडं बी काय मिळलं असतं. हा बरोबर आहे. पण ते आपल्याला काय मिळलं नाही. हे आपल्या स्वतःच्या जिद्दीवर आपण करतोय. कष्टाव. बरोबर आहे. पुन्हा पुन्हा एकदा तुम्ही म्हणजे नवीन उभं राहून परत वाढवायचं आपल्याला. हा वाढवतोय आणि त्यातून मला चांगली साथ आहे. बर. दूध व्यवसाय हा एकदम चांगला आहे. चालतंय. ह्यामध्ये तुम्हाला अडचणी काय वाटतात की बाबा ही करताना अडचणी वगैरे येतात? अडचण येत नाही, फक्त आपल्या स्वतःचं मन आणि आपण करतोय त्याच्यावर फक्त आपला विश्वास पाहिजे. ओके. की बाबा आपण केलंय ना, मग ती गोष्ट चांगलीच झाली पाहिजे. होती पण आपलं मन चांगलं पाहिजे. नाही, एखाद्या गोष्टीत उतरलं तर आपण ती म्हणजे प्रामाणिकपणे केलंच पाहिजे, तरच त्यातनं प्रामाणिकपणेच झालं पाहिजे. तेव्हा आपण त्यातनं काहीतरी लाभ आपल्याला मिळू शकतो. नाहीतर नुसतं करायचं म्हणून करण्यात काही अर्थ नाही. बरोबर. केलं तर ते मनापासून केलं पाहिजे. आता आम्हाला सांगा की समजा एखाद्याला खरेदी करायची दुधाळ गाय, तर ती आपण कशी पाहावी, त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी गायच्या पाहाव्यात जेणेकरून आपण ती खरेदी करू शकतो वगैरे? गाय पाहावी म्हणजे कसे, नुसती मोठी पाहून बी उपयोग नाही. बर. किंवा नुसती अशी आहे म्हणून बी पाहू उपयोग नाही. कास मोठी आहे म्हणून बी उपयोग नाही. बर. गायला बघितलं की तिची कास कशी आहे आणि कसं काय आहे ती बघितलं पाहिजे. बाबा ही गाय हाय दिसते अशी, हिचं खाणं किती आहे खुराक, आणि हिला दूध किती देईल ही बघणं गरजेचं आहे. हो बरोबर. मग त्याच्यावर आपण गाय बघितली की लगेच पाहू शकतो. त्यामुळे मी घरच्या गाया कधी विकत नाही. घरच्या गाया मी सांभाळताना तसे सांभाळतो. बरोबर. व्यवसायात आपल्याला साधारण किती नफा वगैरे किती मिळतो काय असं? नफा मी 5-50 हजार रुपये महिना कसाही कमवू शकतो. बर. कारण का आपण प्रामाणिकपणे करतोय आणि खाया गुरांना खाया व्यवस्थित टाकलं ना, 2 टायमिंग टाकलं तरी चालतं, फक्त व्यवस्थित पाणी वगैरे पाजलं आजारी पडत नाहीत, काही नाही. बरोबर. लोक काय करतात त्यांच्या त्या पद्धतीने करतात, त्यामुळे त्यांना ते वाटतं परवडत नाही. बरोबर. गुरांपासून परवडत, चांगला फायदा आहे. शेतकऱ्याला 1-2 एकरवाल्याला एवढाच व्यवसाय आहे. आणि दिवसभर बी म्हणजे लक्ष द्यायला लागत नाही. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास काम केलं तर पुरेसे. बस तेवढंच करायचे. गोठा असावा त्याबद्दल काय सांगतो? रानात गोठा का असावा, हवा वगैरे व्यवस्थित येते, सगळी गर्दी नसते, काय नसतं, आपलं चांगली हवा येते, मोकळी हवा. बर. आणि त्याच्यामुळे मच्छर होत नाहीत, काय होत नाही. जरी झालं तरी थोडंफार हे करता येतं, पण गर्दीत काही नसू नये. वस्तीच्यात असं बाहेर पटांगणाशीर असावं रानात. पण आपला फेरफाटका रानात आपलं राहिलेलं तर फार छान, म्हणजे गुरांवर बी लक्ष राहते आणि सगळंच होते. बरोबर. चालते, ठीक आहे. तर खूप छान माहिती दिली आपली. मित्रांनो, अशीच प्रेरणादायक मुलाखत पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद.